तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता माझ्यासोबत श्री पराग तांदळेजी देखील आहेत, जे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी राबवत असलेल्या सेवा उपक्रमांमध्ये स्वतः सहभागी असतात आणि मग होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांच्या किंवा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटातील एखादी कथा त्यांच्याकडे नक्की असणार आहे, तर आपण आता त्यांना विचारूया. तर तुम्ही आम्हाला एखादी कथा सांगू शकाल का? नक्की मॅडम. एका प्रख्यात होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील BHMSच्या जे 4थ्या वर्षाचे जे विद्यार्थी होते त्यांनी राबवलेला हा एक सामुदायिक प्रकल्प आहे. आणि विद्यार्थ्यांनी बायो एज्युकेशन त्यांचा जो कोर्स आहे तो पूर्ण केल्यानंतर हा प्रकल्प राबवला त्यांनी. तर प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच त्यांची जी उद्दिष्टे आहे ती अगदी स्पष्ट होती की आपल्याला काय करायचं आहे. तर उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट असा होता की विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे काही त्यांना शिकायला मिळाले आणि जी कौशल्ये त्यांनी आत्मसात केली किंवा विकसित केली तर त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाशी थोडासा संबंध जोडायचा आणि एक अर्थपूर्ण समुदाय सेवेद्वारे समाजाच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या असं त्यांचं उद्दिष्ट होतं. तर समुदायाची जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी अभ्यासक्रमादरम्यान ते जे काही शिकले, आतापर्यंत त्यांनी जो मूल्य शिक्षणाचा अभ्यासक्रम केला त्यामध्ये ते जे काही शिकले ते लागू करण्याबाबत आणखी एक उद्देश होता. तर मग एकता आणि विविधता, समानता, न्याय, स्त्री पुरुष समानता, विश्वासार्हता आणि नैतिक नेतृत्व यांच्या संदर्भात सर्वप्रथम त्यांनी समुदायाच्या जीवनाचे मूल्यांकन करणे. आणि 5वे उद्दिष्ट जे होते ते की त्यांना वैद्यकीय विद्यार्थी आणि भविष्यातील डॉक्टर म्हणून सामाजिक आव्हाने ओळखण्याची ही एक अनोखी संधी होती त्यांच्या समोर आणि त्याचे निराकरण करायचे होते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सेवा अध्ययन कृती ही विविध टप्प्यांमधून जात असते. आपण गेल्या काही सत्रामध्ये त्याची चर्चा देखील केली. तर पहिल्या टप्प्यामध्ये जसे की तयारीचा टप्पा, याची सुरुवात सल्लामसलतीने होते. तर शिक्षक जे महाविद्यालयीन शिक्षक होते, समन्वयक, त्यानंतर व्यवस्थापन सदस्य, मॅनेजमेंटचे जे मेंबर्स आहेत, त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी, या सर्वांमध्ये सेवा अध्ययन कृतीची रूपरेषा तयार केली गेली. तर महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या एका गावामध्ये ही कृती त्यांनी अंमलात आणण्याचे डिसाईड केले. तर त्या गावाची जी लक्षित लोकसंख्या होती, म्हणजे गावाची एकूण लोकसंख्या साधारणपणे 3000 आहे आणि जवळपास 500 घरे देखील गावामध्ये आहेत. म्हणून त्यांनी असे ठरवले की सेवा अध्ययन कृतीसाठी हा आमचा एक प्रकारचा लक्ष्य समुदाय, तर टार्गेट कम्युनिटी आहे. ते गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 1404 हेक्टर इतके होते. तर गावामध्ये पुरुषांची संख्या ही 52% होती आणि महिलांची साधारणपणे 42% होती. आणि गावाचा जो साक्षरतेचा जो दर होता त्यामध्ये 68.53 असा होता. त्यापैकी 73% पुरुष होते, 62% ह्या स्त्रिया होत्या. असं इतके साक्षरतेचा त्यांचा स्टॅटिस्टिक्स होते. त्यामुळे गावातील सर्वसामान्य लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत आणि ते गाव साधारणपणे शहरापासून जवळच एक अनेक जण खूप साऱ्या औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये गावातली लोकही कामाला होते तिथे. अच्छा, ॲक्च्युली एकच विचारायचं होतं की असं दिसतं आहे की विद्यार्थ्यांना समुदायाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही कोणासोबत काम करणार आहात हे जाणून घेण्यासाठी त्यांनी एक मोठं सर्वेक्षण केलेलं दिसतंय. कारण तुम्ही जे काही डेटा सांगितला, टक्केवारी सांगितली, ती खरोखरच चांगली होती. ही सर्व संभाव्य डेटा जो आहे तो त्यांनी गोळा केला आहे, बरोबर आहे? होय, नक्कीच. आणि त्यांनी ते केवळ तयारीच्या टप्प्यात केलेले आहे. जे इनिशियल स्टेज, जे पहिला जो टप्पा आहे तयारीचा, त्यामध्येच त्यांनी ते केले. तर आणखी पुढे जाऊयात आपण की विद्यार्थ्यांच्या या गटाने औपचारिकपणे गावाचे जे सरपंच आहे किंवा पंचायत समितीचे सदस्य आहेत, ग्रामसेवक आहेत, यांची पहिले भेट घेऊन आपल्याला जी सेवा अध्ययन कृती करायची होती त्याची त्यांनी संमती मिळवली. तर गावातील जे अधिकारी आहेत आणि त्यासोबत वडीलधाऱ्यांनी या उपक्रमाला त्यांचा आपला जो पाठिंबा आहे तो दर्शविला आणि औपचारिक उद्घाटन देखील झाले आणि या 70 विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी मनापासून स्वागत देखील केले. तर या प्रकल्पाचा जो हेतू आणि उद्दिष्ट आहे तो त्यांनी सर्वांना समजावून सांगितला आणि या प्रकल्पासाठी समाजातील सदस्यांना
सहभागी करून देखील त्यांनी घेतले. बरोबर. तर हा केवळ विद्यार्थ्यांचा प्रकल्प नव्हता, तर तो विद्यार्थी, महाविद्यालयीन अधिकारी, महाविद्यालयीन कोऑर्डिनेटर किंवा समन्वयक, त्यानंतर महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि समुदायाचा, इतक्या सर्व लोकांचा मिळून तो प्रोजेक्ट होता. छान छान. तर त्यांनी मिळून ही सेवा अध्ययन कृती राबवण्याचा हा त्यांनी सुंदर असा प्रयत्न केला होता. खूपच छान. म्हणजे विद्यार्थी असं नाही म्हणता येणार की अचानक जाऊन त्या गावामध्ये पॅराशूट घेऊन उतरलं, असं नाहीये. तर त्यांनी सक्रियपणे उड्डाण केलं, त्यांनी एका प्रोसेसमधनं केले. कारण इतर सामान्य प्रकल्पांमध्ये असं घडतं की अचानक प्रकल्प सुरू होतो, पण इथे तरी असं दिसत नाहीये. अगदी बरोबर. तर या तयारीच्या टप्प्यात त्यांनी समुदायाच्या जीवनाचे आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीचे थोडेसे मूल्यमापन केले. एक सुंदर अशी प्रश्नावली तयार केली आणि त्यांनी, मला आठवतं की त्यांनी गुगल फॉर्म देखील वापरला, जेणेकरून जे ॲनालिसिससाठी त्यांचा वेळ वाचेल. तर त्यामध्ये त्यांनी एकता, विविधता, समानता, न्याय, समता, स्त्री पुरुष समानता, विश्वासार्हता, नैतिक नेतृत्व या संदर्भात प्रश्नावलीला मिळालेल्या प्रतिसादांवर आधारित माहिती त्यांनी गोळा केली आणि त्याचे विश्लेषण करणे हा त्याचा दृष्टिकोन होता. उत्तराचे विश्लेषण झाल्यावर पुढे जाण्याआधी त्यांनी हेतू आणि उद्दिष्टांचे पुनरावलोकन केल्यानंतर समुदायात काम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे गुण आणि अभिवृत्ती आवश्यक असतील याचा त्यांनी पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन केली आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी छोटे छोटे गट त्यांनी तयार केले आणि त्यांनी पाहणी करण्यासाठी गावकऱ्यांच्या घरी देखील भेट दिली. आणि ही भेट दिल्यानंतर त्यांनी, कारण की वेळ हा लिमिटेड होता, परंतु त्यांनी 67 कुटुंब आणि सुमारे 300 प्रौढांना ते भेटले. त्यामुळे सर्वेक्षणानंतर त्यानंतर विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. त्यांनी सर्व सदस्यांची संवाद साधल्यानंतर त्यांची काही प्रारंभिक जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते त्यांनी सर्व एकमेकांना ते सांगितले. अरे वा. तर एकता, विविधता, न्याय, समानता हा या अभ्यासाचा, या प्रकल्पाचा हा केंद्रबिंदू झाला. कारण त्यांनी सर्वेक्षण केल्यावर त्यांना हे समजून आलं, या खरोखर समस्या आहेत ज्या आपल्याला अनेक गावांमध्ये बघायला मिळतात. ही खरोखर एक अतिशय सामान्य समस्या आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे गावांचा एकत्र विकास होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या सामाजिक जीवनाचा हा विशिष्ट पैलू आहे जो त्या विद्यार्थ्यांनी इथून उचलून धरलेला आहे असं दिसतं आहे. खूपच छान, खूपच छान. हो. आणि या संकल्पनांचा त्यांनी त्यांच्या जो मूल्य शिक्षणाचा जो अभ्यासक्रम त्याचा अभ्यास केलेला होता. बरोबर. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे त्यांची जी अशी निरीक्षणे होती त्यामध्ये की सामाजिक एकता बळकट करण्यासाठी बरेच काही केले जाऊ शकते. नक्कीच. आणि कारण एक प्रचलित जातीवरती आधारित घडत असलेल्या गोष्टी सामाजिक विसंगतीला कारणीभूत ठरत होत्या. अच्छा. तर त्यामुळे थोडीशी गावामध्ये एकतेबद्दल काम करणं हे आवश्यक होतं. तणाव होता तिथे. तर त्यामुळे सामाजिक न्यायाचा देखील अभाव त्यांना दिसून आला. कारण जो लक्ष गट होता त्याच्यातील काही लोक हे सामाजिक विसंगतीमुळे नागरी सुविधांपासून ते वंचित राहिलेले होते. ज्या बेसिक सुविधा आहेत त्यांना मिळत नव्हत्या. तर त्यामध्ये त्यांना असे देखील दिसून आले की सामाजिक कल्याणामध्ये स्त्रियांचे योगदान हे अगदी नगण्य होते. कारण बहुतेक स्त्रियांचे सामाजिक जीवन हे मर्यादित होते आणि कौटुंबिक व गावातील व्यवहारामध्ये त्यांचा फारसा काही असा अर्थपूर्ण संबंध नव्हता किंवा सहभाग देखील नव्हता. म्हणून सर्वेक्षणानंतर त्यांनी पुढील सल्लामसलत करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणाच्या आधारे जे त्यांना रिस्पॉन्सेस मिळाले त्याचे त्यांनी मूल्यमापन केले आणि त्या सर्वेक्षणातून प्रमुख निष्कर्ष त्यांच्या समोर आले. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी उदाहरण द्यायचं झालं तर एक प्रश्न असा होता की विविध समाजाचे उपसमूह, सब ग्रुप्स किंवा एकमेकांच्या कौटुंबिक उत्सवाला किती वेळा उपस्थित राहतात बरं. तर 51% म्हणजे 51% पार्टिसिपंटने सांगितले की होय ते उपस्थित राहतात, परंतु त्यांच्यापैकी 7% लोकांनी सांगितलं की ते नाही राहत उपस्थित, ते कधीही उपस्थित राहत नाही. त्यापैकी 18% म्हणाले की क्वचितच आम्ही उपस्थित राहतो आणि 17% म्हणाले की आम्ही काही वेळा उपस्थित राहतो. तर या सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांना मिळालेले हे काही निष्कर्ष होते. आणि या संपूर्ण सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार त्यांनी असे निरीक्षण केले की लोकसंख्येची मोठी टक्केवारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सक्रियपणे सहभागी होत नव्हती. हे एक निर्देशक आहे, काहीतरी इंडिकेट करत आहे की समाजात एक सामाजिक अडथळा आहे आणि मतभेद आहेत.
आणि अशा परिस्थितीमुळे काही गट आणि काही उपसमूहांना पूर्वग्रह किंवा प्राधान्य देणारी वागणूक मिळत असल्यामुळे ज्या लोककल्याणकारी योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. अरे बापरे. त्यामुळे सर्वेक्षणामध्ये जे कन्क्लुजन आले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कन्सल्टेशनची मदत घेतली, म्हणजे सल्लामसलत केली आणि त्या आधारे त्यांनी असं ठरवलं की या मतभेदांच्या समस्येकडे आपण लक्ष देणे हे आवश्यक आहे. मग त्यांनी त्यांच्यासमोर उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांचा त्यांनी विचार केला. विद्यार्थ्यांनी एक परस्पर संवादी थिएटर म्हणजेच हॅपी हिप्पो शो, जे आपण गेल्या सत्रामध्ये आम्हाला छान पद्धतीने समजून सांगितले, तर ते कसं वापरायचं याचा निर्णय घेतला, त्याचा त्यांनी वापर करायचं ठरवलं. तर हॅपी हिप्पो शोचा जो उद्देश होता तो स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा असतो. ओके, तर विद्यार्थ्यांच्या एका गटाने हॅपी हिप्पो शो तयार केला आणि समुदायात त्यांनी सादर केला. आणि हा हॅपी हिप्पो शोची जी थीम होती ती होती की सामूहिक कल्याण आणि प्रगतीला चालना. ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी समाजातील विविध गटांचे एकमेकांचे जे मजबूत बंध निर्माण करणे हे होते. तर गावात एक मोठ्या मेळाव्यात हे प्रभावीपणे सांगण्यात आलेले होते आणि गावातील जे सहभागी होते, समाजातील सदस्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे त्यांनी त्यांचे स्वागत देखील केले. अरे वा, खूपच छान. तुम्ही सुरुवातीची पूर्वतयारी खूप सुंदर सांगितली आहे. तर मला आता सांगा की ह्याचा अंतिम परिणाम काय झाला ते सांगू शकाल का? येस, तर ह्या जो हॅपी हिप्पो शोचा जो अंतिम परिणाम तो असा झाला की गावातील जे समुदाय आहेत त्यांनी एकत्रितपणे एकतेची आणि त्यासोबत महिलांच्या सन्मानाचे आणि त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. अरे वा, खूपच छान. आणि त्यांनी निर्णय घेतला की सामूहिक प्रतिज्ञा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी आपण गावामध्ये एकता कशी राखावी या संदर्भात त्यांनी आपण प्रयत्नशील राहू असं त्यांनी सांगितलं. अप्रतिम अप्रतिम. खूपच ही खूप मोठी गोष्ट आहे जी सर्वांनी मिळून डिसाईड केली, नक्कीच डिसाईड केलेली आहे. तर हे सर्व समजून घेतल्यानंतर गावात एकजूट असल्याचं महत्त्व देखील त्यांना समजलं गावकऱ्यांना. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी असेही सांगितले की आम्ही यावर आणखी चर्चा करू इच्छितो आणि प्रत्येक सदस्य गावात एकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी कसे योगदान देऊ शकतो यावर देखील त्यांनी खूप छानशी अशी चर्चा केली. ग्रेट ग्रेट, वंडरफुल. थँक्यू सो मच. परागजी, आम्हाला एकच मला असं इथे प्रश्न विचारायचा वाटतो की हा प्रोजेक्ट जो होता तो किती दिवसांचा होता? वेल, हा प्रोजेक्ट जून 2022 मध्ये पार पडला आणि तो साधारणपणे 30 ते 40 तास त्याचा अवधी होता. अच्छा अच्छा. आणि मग तुम्हाला असं वाटतंय का की हे विद्यार्थी आता त्याच समुदायात परत जाऊ शकतात आणि ती प्रतिज्ञा जी गावकऱ्यांनी घेतलेली होती ती किती प्रभावी आहे ते पाहू शकतात, असं काही सोय आहे का? होय होय, निश्चितच निश्चित. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की हा जो आपण प्रश्न विचारला, सर्वप्रथम आपले मॅडम धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण BHMSच्या 4थ्या वर्षाच्या पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांनी तोच अभ्यासक्रम पूर्ण केला मूल्य शिक्षणाचा आणि त्यांनी पुन्हा त्याच समुदायाला भेट देण्याची डिसाईड केलं. आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी म्हणजे ते त्यांचे सिनियर्स होते त्यांनी काय केले हे त्यांना बघायचे होते. त्यामुळे त्यांना असे आढळून आले की होय, त्यांच्या ज्या सेवा अध्ययन कृतीचा परिणाम हा झाला होता ऍक्च्युअली. आणि ज्या योजना वंचितांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल गावामध्ये सुरुवातीला काही मतभेद होते, परंतु आता त्या समुदायातील अनेक सदस्यांपर्यंत ह्या पोहोचायला लागलेल्या आहेत. अरे वा, खूपच छान. म्हणजे हे दुसऱ्या बॅचनी जाऊन तिथे प्रत्यक्षात त्याची पडताळणी केली आणि मग त्यांना समजलेलं आहे. म्हणजे आधी केलेल्या कृतीचा प्रभाव काय आहे तो त्यांना प्रत्यक्षात दिसला, जाणवला. हे खरंच अद्भुत आहे. कारण जात, पंथ आणि इतर अनेक कारणांमुळे समाजामध्ये असलेले मतभेद खोलवर रुजलेले असतात आणि ते दूर करण्यासाठी निश्चितपणे सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. मग प्रत्यक्षात घडलेली ही सुंदर जी कथा आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे तो सांगितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. तर धन्यवाद परागजी.